नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज सोमवार 18 मे. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. निफ्टी आज गॅप डाऊननी खाली पडला. त्यानंतर मित्रांनो निफ्टीने एक डाऊन साईडला एक मोमेंट दिली सकाळी. आणि मित्रांनो, हा 23,346 हा एक सपोर्ट होता निफ्टीला. तो सपोर्ट या ठिकाणी मित्रांनो ब्रेक केला. प्राईजने रिटेस्ट केले, खाली गेली नाही मित्रांनो. ज्यावेळेस या ठिकाणी मित्रांनो एक रेड कॅन्डल तयार झाली असती, तर आपल्याला या ठिकाणी सेल करायचा होता. परंतु मित्रांनो तसे झाले नाही. प्राईजने रिव्हर्स फिरली. पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक केला ग्रीन कॅन्डलने. प्राईजने रिटेस्ट केले. प्राईज वर आली मित्रांनो. 10 वाजून 10 मिनिटांनी मित्रांनो आपल्याला एक बायचा ट्रेड मिळाला. आपण टाईम बघूया. हे पहा, 10 वाजून 10 मिनिटांनी आपल्याला 23,300च्या इन द मनी कॉल ऑप्शनमध्ये आपल्याला बायचा ट्रेड मिळाला होता. हे बघा, 10 वाजून 10 मिनिटांनी 167ला बाय होता. आणि मित्रांनो 150च्या जवळपास स्टॉप लॉस होता फक्त. हे पहा, या ठिकाणी आपल्याला बाय मिळाला. हे पहा, 166 167च्या इथं मित्रांनो बाय मिळाला. 149चा फक्त स्टॉप लॉस होता. त्यानंतर प्राईज मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिली असेल 400चा हायवर गेलेला आहे. हे बघा मित्रांनो, 395चा रेजिस्टन्स पण त्यांनी ब्रेक केला होता. 400पर्यंत मित्रांनो प्राईस वर गेली. मित्रांनो जवळजवळ 1:2 आपले रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपण मेंटेन करत असतो. त्याच्यापेक्षा जास्त आज आपल्याला प्रॉफिट मिळालेलं आहे मित्रांनो. मित्रांनो यालाच म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. सेलर्सला ट्रॅप करून 2-3 दिवस मित्रांनो प्राईस डाऊन साईडला पडत होती. आणि मार्केटमध्ये एक अचानक आज बाउन्स बॅक आलेला आहे. चांगली न्यूज आलेली आहे मित्रांनो. त्यामुळं प्राईस बाउन्स बॅक होऊन वरती गेलेली आहे. तर मित्रांनो उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. निफ्टीचं मित्रांनो आता जर आपण पाहिलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो डे कॅन्डलवरती आपल्याला 24,000 पाहायला मिळत आहे. हे पहा, आता आपण डे कॅन्डल लावलेली या ठिकाणी. लाईन्स मी आता जरा रिमूव्ह करतो, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल. एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल मित्रांनो आज तयार झालेली आहे. 23,260चा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आपल्याला. आणि नेक्स्ट टार्गेट मित्रांनो कमीत कमी 24,000च्या इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे निफ्टीमध्ये. निफ्टीला मित्रांनो हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 23,260. हे का या ठिकाणी मित्रांनो प्रिव्हियस सपोर्ट घेतलेला आहे. आज जवळजवळ तिथूनच प्राईस बाउन्स बॅक झालेली आहे मित्रांनो. कमीत कमी नेक्स्ट टार्गेट 24,000चं असणार आहे, कारण तिथं एक राऊंड फिगर आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो ओपन इंटरेस्ट जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी नेक्स्ट टार्गेट मित्रांनो आपलं येणाऱ्या काळात नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला 24,000चं टार्गेट पोझिशनली अपसाईडला पाहायला नक्कीच मिळू शकते मित्रांनो. तर मित्रांनो आता उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी तर आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल उद्याच्यासाठी, त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. पुन्हा मी या ठिकाणी आता 5 मिनिटाचा टाईम फ्रेम केलेला आहे. सर्वप्रथम मित्रांनो आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स आधी ड्रॉ करून घेऊया. डे आहे आणि मित्रांनो डे लोला आपल्याला एक लाईन टाकायची असते, तर आपण ऑलरेडी टाकलेली आहे इथं. त्यानंतर प्राईजने कोणत्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे हे पहा, 23,577 या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतलेला आहे. तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो निफ्टी आज 23,649 इथं बंद झालेला आहे. निफ्टीला मित्रांनो नेक्स्ट रेजिस्टन्स जवळचा 23,693 हा आहे. जर मित्रांनो या रेजिस्टन्सला ब्रेक केले, प्राईजने रिटेस्ट केले, पुन्हा वर आली, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे आणि याच खाली स्टॉप लॉस लावायचा आहे मित्रांनो. इन द मनी कॉल ऑप्शन मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे. 23,600चा इन द मनी कॉल ऑप्शन असेल आणि आपलं पोझिशनल टार्गेट मित्रांनो आपलं 24,000चं असणार आहे. इंट्राडेसाठी मित्रांनो कमीत कमी उद्यासाठी 23,840 एक अपसाईडला टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि प्राईजमध्ये अशीच कंटिन्युटी राहिली, अप ट्रेंड राहिला, तर 24,000 हे आपलं नेक्स्ट टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये पोझिशनली पाहायला मिळेल.
तर अशा मित्रांनो, अशा पद्धतीने उद्या मार्केट ट्रेड करू शकते. तर आपल्याला आपण हे सपोर्ट रेजिस्टन्स स्क्रीनवरती ड्रॉ केलेले आहेत. आता निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड कसा तयार होऊ शकतो. सपोज मित्रांनो प्राइस खाली आली 23,577 आपल्याला एक सपोर्ट आहे निफ्टीचा. प्राइसने या ठिकाणी ट्रेड केले आणि या ठिकाणी कॅन्डल्स चांगली स्ट्रॉंग तयार झाली, तर आपल्याला याच कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बायची पोझिशन घ्यायची आहे. आणि पहिलं टार्गेट मित्रांनो 23,692 असणार आहे आणि याला ब्रेक केल्यानंतर नेक्स्ट टार्गेट 23,840 हे आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि जर मित्रांनो हा सपोर्ट जर ब्रेक केला, सेलिंग प्रेशर आले, रिटेस्ट केले, तर आपल्याला या ठिकाणी सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे निफ्टीमध्ये आणि आपल्याला मित्रांनो सरळ 23,260 हे पोझिशनल टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकते निफ्टीमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये, आठवड्यामध्ये. जर हा सपोर्ट ब्रेक केला 23,577चा, तर आपल्याला 23,266 हे डाऊन साईडचं टार्गेट पाहायला मिळेल. आणि जर 23,692 हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला, याला जर ब्रेक केलं मित्रांनो, तर पहिलं टार्गेट 23,840 असणार आहे आणि त्याला पण ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 24,000चं आपल्याला निफ्टीमध्ये दिसत आहे, अपसाईडचं टार्गेट. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीमध्ये आपल्याला उद्या प्लॅनिंग करून ट्रेडिंग करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. तर यासाठी आपल्याला मित्रांनो कोणता ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे. तर 23,649ला प्राईस बंद झालेली आहे. तर आपल्याला मित्रांनो 23,600चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 23,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. चला तर आपण आता तो स्क्रीनवरती ॲड करूया. मित्रांनो उद्याच्याच एक्सपायरीचा आपल्याला इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. उद्या विकली एक्सपायरी आहे, तर उद्याच्याच एक्सपायरीचे आपल्याला सिलेक्ट करायचे. त्या ठिकाणी आपण मित्रांनो 23,600चा सुरुवातीला इन द मनी कॉल ऑप्शन लावलेला आहे. तर ह्याच्या मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स आधी ड्रॉ करूयात. पहिला आपल्याला डे हायच्या इथे एक लाईन टाकायची आहे. त्यानंतर मित्रांनो एक डे लोच्या इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर प्राईजने कुठं सपोर्ट घेतला आहे, या ठिकाणी एक स्विंग लो बनवलेला आहे, या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. तर आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करता येईल ट्रेड करण्यासाठी. तर आता प्राईज मित्रांनो 133ची इथं बंद झालेली आहे. पहिला सपोर्ट मित्रांनो 89चा आहे. प्राईज जर या ठिकाणी आली 89, या ठिकाणी ट्रेड केला आणि एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला याच कॅन्डलच्या खाली SL लावायचा आहे आणि इथं आपल्याला बाय करायचं आहे. आणि आपलं मित्रांनो टार्गेट असणार आहे 160चे. पहिलं टार्गेट मित्रांनो 23,600च्या इन द मनी कॉल ऑप्शनचे टार्गेट 160 असणार आहे आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर मित्रांनो नेक्स्ट टार्गेट आपलं 300चं असणार आहे अपसाईडचे. मार्केटमध्ये आजच्यासारखी जर तेजी राहिली तर मित्रांनो 300पर्यंत प्राईज उद्या आपल्याला जाताना दिसेल, कारण उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. जबरदस्त मोमेंट मित्रांनो एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळते, उद्याच्या दिवशी पण आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळं हे सपोर्ट रेजिस्टन्स खूप महत्त्वाचे आहेत उद्यासाठी निफ्टीला. त्यानंतर मित्रांनो हा सपोर्ट जर समजा ब्रेक केला, प्राईजने रिटेस्ट केले आणि जर खाली आली पुन्हा, तर यामध्ये डाऊन साईडला मोमेंट पाहायला मिळेल 23,600च्या ऑप्शनमध्ये 35पर्यंत मित्रांनो खाली येऊ शकतो आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केले तर मित्रांनो एक्सपायरी उद्या 0 होऊ शकतो एक्सपायरीच्या दिवशी. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने 23,600चा इन द मनी कॉल ऑप्शनला 89चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तो सपोर्ट ब्रेक केला तर प्राईज मित्रांनो 35पर्यंत येईल. तिथूनही जर ब्रेकआउट मिळालं तर
शून्य व्हायला वेळ लागणारा नाही मित्रांनो, 0 होणार ती एक्सपायरीच्या दिवशी. आणि 89ची इथून जर मित्रांनो सपोर्ट घेतला प्राईजने, तर पहिलं टार्गेट 160 आहे आणि त्यालासुद्धा ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 300चे आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कॉल साईडचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. तर आता आपण पुट साईडचं बघूया. 23,700चा हिंद मनी पुट आपण सिलेक्ट केलेला आहे उद्यासाठी. सर्वप्रथम मित्रांनो डे हायला आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर डे लोच्या इथे एक लाईन टाकायची आहे. त्यानंतर प्राईजने कुठं एक रेजिस्टन्स घेतलेला आहे, तो आपण आयडेंटिफाय करायचा आहे. तर 200ची इथे एक रेजिस्टन्स आहे त्याला. चला तर आता आपण याच्यावरती ॲनालिसिस करूया. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही 126च्या इथं प्राईज आता बंद झालेली आहे. मित्रांनो 110 आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे पुट साईडला. प्राईस जर या ठिकाणी आली, सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर मित्रांनो आपल्याला या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावून बाय करायचं आहे. याचं टार्गेट मित्रांनो पुट साईडचं पहिलं 200 असणार आहे आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर आपलं नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 400पर्यंत जाऊ शकते. कारण की उद्या विकली एक्सपायरी आहे. मार्केटमध्ये जर मित्रांनो मंदी राहिली, मार्केट रिव्हर्स फिरले, डाऊन साईडला गेले, तर पुट साईडमध्ये जबरदस्त मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं टार्गेट 200 आहे, नंतर त्याला ब्रेक केलं तर 400पर्यंत 23,700चा पुट ऑप्शन खाली जाऊ शकतो मित्र, वर जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगचा प्लॅन करायचा आहे. जर पुट साईडला जर डाऊन ट्रेंड असेल तर मित्रांनो आपल्याला कॉल साईडला एंट्री घ्यायची आहे. त्याच्या अपोजिट कारण आपण ऑप्शन बाहेर आहोत. आणि कॉल साईडला जर मुवमेंट जर मित्रांनो डाऊन साईडला असेल तर आपल्याला पुट साईडची एंट्री घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिले, त्यानंतर निफ्टीच्या कॉल ऑप्शनचे आणि पुट ऑप्शनचे याचे दोन्हींचे पण आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीबद्दल चर्चा करूया. बँक निफ्टीमध्ये जर मित्रांनो आपल्याला उद्या ट्रेडिंग करायचं झालं, त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आत्ता आपण स्क्रीनवरती लावलेले आहेत. हे पहा, बँक निफ्टी मित्रांनो आता 23,537ला बंद आहे क्लोजिंग प्राईस त्याची. त्याला पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 23,629 असणार आहे. या लेवलला जर ब्रेक केले, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर याच कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि आपलं पहिलं टार्गेट मित्रांनो 53,930 असणार आहे. 53,930 हे आपलं पहिलं टार्गेट आहे. आणि मित्रांनो या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 54,220 हे पायावरती. पहिला टार्गेट 53,930 आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केला तर 54,220 आणि 54,390. मित्रांनो हे दोन टार्गेट आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतात. जर मित्रांनो 53,340 हा आपल्याला एक सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर ब्रेक केला, प्राईजने रिटेस्ट केले, खाली आली, तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला मित्रांनो सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणारी याच्याचवरती SL लावायचं आहे. पहिलं टार्गेट 53,193 असणार आहे आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट 52,774. आजचा डेलो जो आहे मित्रांनो तिथपर्यंत प्राईस पुन्हा उद्या इंट्राडेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बँक निफ्टीचे ॲनालिसिस केलेले आहेत. बँक निफ्टी मित्रांनो 53,537ला बंद झालेला आहे. याचाच अर्थ मित्रांनो 53,500चा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि 53,600चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला उद्या निफ्टीच्या विकली एक्सपायरीसाठी प्लॅनिंग करून चांगला ट्रेड एक्झिक्यूट करून उद्यासुद्धा आपल्याला प्रॉफिट कमवायचे आहे.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.